सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये इकडे आता धैर्य आणि सावी आता वडाची पूजा वगैरे करून आता तिथे असतात. तर इकडे जिरा आहे ती तिथे उभा असते. दामिनी येते आणि त्याला ओढत ओढत घेऊन जाते. म्हणते, किरा काय करायला निघली होतीस तू? डोक्यावर पडली की काय? काय कळतं की नाही तुला? असं म्हणते आणि तिला ओढत ओढत घरी घेऊन जाते. तर इकडं धैर्याची माफी तिथल्या बायका मागतात. म्हणतात, आमची चूक झाली, आम्ही असं बोलायला नको होतं सावीला, खरंच आम्हाला माफ करा असं म्हणतात. आणि आता लगेच तिथून आता जी धैर्य आहे, धैर्य आणि सावी आता घरी येतात. घरी आल्यावरती सावी तिचे कपडे ते सगळे बदलून तिथे आता लगेच सावी तिथे आरशासमोर उभा असते. ती खूप खुश झालेली असते. तिला आठवतं सगळं काही. ती म्हणते की वाव, खरंच ना, धैर्य आणि मी खरंच एकत्र, धैर्याने मला कसं कळत आणि ते घालून दिलं ना, खरंच असं म्हणत असते. आणि म्हणत असते की खरंच धैर्य फक्त माझे आहात तुम्ही, असं म्हणते. आणि आता लगेच ती तिथे लगेच म्हणत असते की धैर्य आता, तर आता लगेच ती धैर्यला आरशासमोर म्हणते, आय लव्ह यू धैर्य. तेवढा तिथे धैर्य येतो, म्हणतो, काय चाललंय सावी तुझं? तर आता काय चाललंय म्हटल्यावरती ती म्हणते की काय नाही चाललं. आणि काय काय करायचं होतं, काय चाललं म्हणे. तर आता लगेच धैर्य म्हणतो की काय म्हणतो ती सावी तू आत्ता आरशासमोर? तर आता सावीला आठवायला लागतं. तर सावीला असं वाटतं तिनं सगळं सत्य सांगितलंय की हो, मला आठवलंय सगळं काही, धैर्य माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आणि तिथे खूप कॅन्डल लाईट आणि ते असं लावलेलं आहे असं तिला आठवतं. पण तसं काही नसतं. आणि धैर्यला ती म्हणते की काय म्हणतो ती सावी तू? तर सावी म्हणते, काही नाही धैर्य, मी आय लव्ह यू आईस्क्रीम असं म्हणत होते. अहो, त्या दिवशी नाही का ती टीव्हीतली मुलगी करीत होती, तसंच बघत होते मी. मला आईस्क्रीम पाहिजे, तू फ्रेंड मला आईस्क्रीम देणार ना? तर आता धैर्य म्हणतो की हो, देईल तो मी तुला आईस्क्रीम, चल. तर आता धैर्य मनातल्या मनात म्हणतो, एक दिवस सावी खरंच मला तू म्हणशील आईस्क्रीमला नाही तर मला आय लव्ह यू म्हणशील खरंच सावी, माझं प्रेम तू हे करशील असं म्हणत असतो. आणि तो तिथून जातो. तर इकडे आता दामिनी ते स्वयंपाक बनवत असतात. दामिनी स्वयंपाकाच्या खोलीमध्ये येते आणि म्हणते की नीता अवंती, झाला का स्वयंपाक? तर ते म्हणतात की हो. तर ते लगेच दामिनी म्हणते, मला सावीसाठी स्पेशल हे बनायचं आहे आमरस, तुम्ही जा आता मी बनवते असं म्हणतात. आणि सावीच्या जेवणामध्ये आमरसात काहीतरी टाकतात, दामिनी काहीतरी टाकते. इकडे आता सगळेजण जेवायला बसतात. ते ताटण ते करतात नीता अवंती. तेवढ्यात ते आता सावी धैर्य पण येतात. ते दोघे तिथे बसतात. आणि आता धैर्य आणि ते सावीला बळजबरी आता ते रस खाऊ घालत असतात. तर दामिनीला खूप आनंद होतो. धैर्य सावी म्हणते की मला माहिती आहे रसमध्ये काय, मी धैर्यनं कसं सांगू असं म्हणते. आणि आता धैर्य तिला रस भरवत असतो चमच्याने. तर दामिनीकडे हे सगळं बघून खूप खुश होत असते. तिने त्या रसामध्ये काहीतरी औषध मिक्स केलेलं असतं. तर चला बघूया आता पुढील भागात खरंच सावीला काही होईल का? बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.